राजकीय वर्तुळात एक धक्कादायक घटना समोर येत असून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील कामाटी यांचे निधन झाले आहे. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने खड्डा तालीमवर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षामधूनही शोक व्यक्त केले जात आहे. कामाटी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री तब्येत अस्वस्थ कारणाने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दिवसभर ते सर्वांशी बोलत होते. रविवारी दुपारी मात्र त्यांची तब्येत अत्यंत खालावली. त्यांना एअर ॲम्ब्युलन्स मधून मुंबईला हलवण्याचे नियोजन करण्यात आले होते. शेवटी सोमवार पहाटे 5च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. सुनील कामाटी यांची खड्डा तालीम प्रसिद्ध आहे. शिवजन्मोत्सव तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नुकतेच झालेल्या शिवजन्मोत्सव मिरवणुकीमध्ये सुनील कामाटी यांच्या खड्डा तालीमीने मोठी जंगी मिरवणूक काढली होती. तसे पाहायला गेले तर सुनील कामाटी हे पूर्वीचे कट्टर शिवसैनिक होते. 2017 सालच्या महापालिका निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून मोठ्या मताधिक्याने विजयी मिळवला. तेव्हापासून ते माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जात होते.